पाहूयात सध्या सुधीर मुनगंटीवार बोलतायत। दिल्लीमध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते, मोठा विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल। आनंदाची बाब आहे। गेले 10 वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता। सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल तेलंगणा, त्यानंतर आंध्र आणि आता दिल्ली यामधून मतदारांनी हे सांगितलं की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प करून त्यासाठी कष्ट आणि मेहनत करणारा असे पक्ष, असे विचार विजयी झाले पाहिजे। आणि आता डबल इंजिनचं सरकार दिल्लीत आल्यानंतर मला विश्वास आहे की आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांचं जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो 2दा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला त्याला जनतेने आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं। 25 वर्षानंतर विजयाकडे वाटचाल करताय, किती महत्त्वाचा वाटतो आणि यातलं काय मेसेज आहे? अरे दिल्ली जीती है तो आगे देश में हर राज्य जीतेगा। आता याचा निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार आहे। बिहार अनुकूल असेल, मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये जागा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे निवडून येतील। काल खरं तर राहुल गांधींनी आरोप केला होता की भाजपमध्ये महाराष्ट्रात मतदान अचानक कसं काय वाढलं? काय नाही हो, पराभवाची पूर्वतयारी आहे। तुम्ही तुमच्या परिसरामध्ये नापास होणारे विद्यार्थी असतील ना, एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, अशाच पद्धतीचं सांगितलं जातं। यावर काही फार गंभीरतेने बघण्याचं नाही। जिथं राज्य कर्नाटक जिंकता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही, झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही, आणि महाराष्ट्र पराभूत झाल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी कशा काय सुचतात देव जाणो। भाऊ केजरीवाल एकच नाही, काँग्रेसला फक्त एक जागेवर आघाडी आहे आता। काय सांगणार? पानिपत झालं काँग्रेसचं दिल्लीमध्ये? नाही, असं आहे, कोण्याही पक्षाचं पानिपत झालं असं मी म्हणणार नाही। हे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा मतदार। त्यांनी ज्या पद्धतीचं कर्म केलं तसं मतदार फळ देतो आहे। भाऊ केजरीवाल सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत, 78 मतांनी ते मागे गेले होते, त्यामुळे आप तर सोडा मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीच्या जनतेने नाकारलं। ज्यानी ज्यानी दारूचा हात पकडला, आता दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो। त्यांनी दारूच्या ह्याच्यात जे स्कॅम केलं ना, ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही। मागं तर काही अमित भाई बोलले नाही, एकनाथ शिंदेही बोलले नाही, त्यामुळे त्या दोघांच्या चर्चेवर मी काय प्रतिक्रिया देणार आहे? कशावर चर्चा झाली, कशाची राजी नाराजी मागं वाटत नाही, यावर काही मी प्रतिक्रिया द्यावं। भाऊ, लाडकी बहीण योजनेमध्ये आता स्क्रुटिनी होत आहे, त्याला घेऊन महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे की निवडणुकीच्या तोंडावर आधी सांगायचं होतं की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल, आणि आता सगळ्यांना लाभ मिळाल्यानंतर पैसे न देण्यामुळे नाराजी नाही। आधी सांगितलं नाही असं कोणी सांगितलं? अहो, कोणती योजना होते त्याच्या निकषाशिवाय होते का? ती योजना सुरू झाली तेव्हा 1001% त्याचे निकष ठरले होते की 4 चाकी व्हेकल नसावं, इन्कम टॅक्स पेअर नसावा, तो सरकारी नोकरीत नसावा, आमदार खासदार नसावा, हे तर निकष तेव्हाच ठरले होते। हां, फक्त तेव्हा जेव्हा अर्ज केलेत तेव्हा स्क्रुटिनी करायसाठी जो कालावधी होता तो कमी होता। ना निकष बदलले, ना आत्ता कोणी अडचण यावी असे निकष तयार केले आहे। निकष तेव्हाही होते। जर तुम्हाला माहिती आहे की हा निकष आहे आणि तुम्ही अर्ज भरला तर चूक कोणाची? सरकारची आहे का? नाही आहे। नाही, ठीक आहे, तो असा आहे की ते पती पत्नी आहेत, पत्नी म्हणून त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर ते सांगत आहे, पण त्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही।
ते पती पत्नी आहे. पती पत्नीमध्ये काय झालं, काय अनबन आहे, काय त्यांच्यामधला संवाद आहे, जेव्हा प्रेमाने होते तेव्हा ते कोणाला भेटत होते, यावर ते दोघे जास्त अधिकारवाणीने बघू शकतो. भाऊ जो मतदानाचा घोळ महाराष्ट्रात केलेला आहे तोच घोळ दिल्लीत केला असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. सगळं झारखंडमध्ये केला असं म्हणत नाही. उपकार आहे काँग्रेसचे या देशावर. वाघनकार संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की तुमच्याच प्रयत्नामुळे खरं तर वाघनकाने काल प्रदर्शनीचं उद्घाटन झालं नागपुरात. भरभरून कौतुक केलं तुमचं. मग चांगलं लागलं ना. मग याच्यात तुम्हाला काय अजून चांगलं काम करण्याची अजून आपल्याला इच्छा जागी होते, अजून मेहनत करायची. आणि मी सुद्धा आज चाललो आहे. काल मी माझ्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे जाऊ शकलो नाही. काल मग अतिरिक्त मुख्य सचिवांचा फोन आला की साहेब तुम्ही एक भेट दिली पाहिजे. तर आज दुपारी मी तिथं भेट द्यायला जाणार आहे. दिल्लीचा निकाल आता म्हणजे आता पुढील काळात नागपूरसह वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या राज्यामध्ये निकाल होणार आहे. इथल्या महानगरांचा हा निकाल आजचा आणि पुढील काळात राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निकालामध्ये काही प्रभाव पडेल असं आहे की एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होत नसतो. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने तो विजय नम्रपणे स्वीकारला तर मात्र त्याचा अनुकूल परिणाम होत असतो. लोकसभेमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अनुकूल असे निकाल आलेत, पण त्यांनी तो अहंकाराने स्वीकारला आणि त्यानंतर होणाऱ्या बरोबर 6 महिन्याच्या निवडणुकीनंतर मतदारांनी त्याच्या विपरीत निकाल दिला. म्हणून कोणत्याच निकालाचा कोणत्या निकालाशी तसा दुरान्वय संबंध नसतो. तुम्ही कसे वागता, तुम्ही जनतेच्या हितासाठी काय कल्पना मांडता, तुम्ही जनतेच्या विकासाच्यासाठी प्रगतीसाठी काय संकल्प करता, यावर हे सर्व निकाल अवलंबून असतात. वो क्या कहेंगे दिल्ली के चुनाव में जिस तरीके से बीजेपी को बढ़त मिल रही है, कैसे देखते हैं? बहुत खुशी हुई है. एक समय था जब हम देश में कई राज्यों में सरकार नहीं बना सकते थे, तब हम दिल्ली में सरकार बनाते थे. अभी पूरा देश में भारतीय जनता पार्टी के साथ जनता खड़ी है, मगर यहाँ केजरीवाल का असत्य सत्य पे हावी हुआ था. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं, ये कहावत थी. मगर 10 साल तक सच को पराजित होना पड़ा था. अभी विकास, प्रगति, उन्नति ये जीती है. तो इसमें मुझे लगता है भारतीय जनता पार्टी नहीं, भारत की जनता जीती है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.